न्यूज 04 महाराष्ट्र। ठाणे शहरामध्ये एक इंच जागा या बिल्डर लोकांना बळकवायची, त्यांना ती हवी आहे। मला एक गोष्ट सांगा, आपण ठाण्यामध्ये आहोत, इथे बोगद्याचं काम सुरू आहे। ही शेजारची एका आदिवासी बांधवाची जागा आहे। ती वनविभागानं वनविभाग म्हणून, खाजगी वन म्हणून काय त्याच्यावरती शिक्का मारला असेल त्या काळामध्ये, तो एक भाग आहे। मला सांगा, एखादा शर्मा आदिवासी खातेदाराच्या जमिनीचा मालक कसा होऊ शकतो? दुसरा विषय, इथं बोगद्याला मित्र सरकले बाजूला, चल, इथं काय 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 काम नाही तुमचं। हे पोलिसांना आम्ही फोन केला आता काल। वनविभागाचा इथला अधिकारी जाता, त्याचं नाव काय? सुरासे नावाचा एक अधिकारी आहे। अत्यंत निर्लज्ज नालायक अधिकारी आहे। आपल्या अंगावरती खाकी वर्दी आहे वनविभागाची, लाज वाटली पाहिजे। आम्ही इथे गेली अनेक दशकं राहतो। या आमच्या आदिवासी बांधवांचं एखादं वाहन चुकून वनविभागाच्या हद्दीत गेलं, एखादं जनावर गेलं, ते काही लाकूड फाटा आणायला गेले, तर त्यांना या ठिकाणी प्रचंड त्रास वनविभाग देत असतो। आणि वनविभागाची 17 एकर जागा अशा पद्धतीनं या ठिकाणी थेट हडप करण्याचं काम खुलेआम या ठिकाणी सुरू आहे। इथं प्रत्यर्पित केलेली झाडं आहेत, ती वनविभागाची जागा आहे म्हणून तिथं ती लावलेली। आता ते सांगतात MRTचा आदेश आला किंवा कुठलाही आदेश आला, हे सगळं खोटं आहे। माझं फक्त एवढं याच्यामध्ये म्हणणं आहे की इथल्या स्थानिक नगरसेविका स्नेहा आमरे यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला, विविध अधिकाऱ्यांना सांगितलं की ही जागा आमची सामान्य ठाणेकरांच्या मालकीची जागा आहे, ही वनविभागाच्या मालकीची जागा आहे। इथं एवढीच एक मोकळी जागा आहे की जिथं इतर भागातनं तोडलेले वृक्ष आणून तिथं लावले जाऊ शकतात। काही दिवसापूर्वी जर इथं फेरीवाले बसले तर त्यांच्याकडून हप्ते गोळा करायला वनविभागाचे लोक यायचे। आज अख्खीच्या अख्खी जागा बिल्डर घशात घालतोय। या लोकांना इथं का जाग येत नाही, हा एक मोठा प्रश्न आहे। ज्या पद्धतीनं आपण पाहू शकतो की एका रात्रीतनं हे कंपाऊंड मारलंय, इथे काही सिक्युरिटी गार्ड्स त्यांनी आणून बसवले। ही सरळ ट्रेस पासिंग आहे आणि यांच्या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये वनविभाग आपल्या मालकीच्यासाठी जो भांडला पाहिजे तोच गायब आहे, हे मला धक्कादायक वाटतं। अशा पद्धतीनं ठाणे शहरामधल्या हजारो जागांची लूट झाली आहे। या जागेची लूट थांबवायची असली तर ठाणेकरांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे, असं माझं ठाणेकरांना आव्हान आहे। मोठे खांब मारलेत आणि फॉरेस्टची जागा ही आज मला 40 वर्षाला इथे कोणला इथे लघुशंकाला येऊन देत नव्हते इथे फॉरेस्टवाले। आज असं काय झालं, आम्ही देवी बसवायचो की त्यांच्याकडे परमिशन घ्यायचो, देवी बसवते आम्ही त्यांच्याकडे परमिशन घ्यायचो फॉरेस्टकडनं, आणि 9 दिवसाचा देवीचा कार्यक्रम व्हायचा। आज त्यांनी तोही बंद पाडला। ठीक आहे, जर कोणाची जागा असेल तर शासनाने तो सर्वे करावा, 7 गुंठा जागा कुठल्या आदिवासी बांधवाची असेल तर ती द्यावी। त्याच्यामध्ये रितसर त्यांनी केलं पाहिजे ना। गव्हर्नमेंटचा सर्वे पाहिजे, फॉरेस्टचा सर्वे पाहिजे। माझी जागा तर मी सर्वे करेन, तसं काही न करता एवढी सगळे बाउन्सर बसवले। याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की जागा हडप करण्याचा डाव आहे। आणि माझं परत एक म्हणणं आहे, ठाण्यातला सर्वात मोठा नेता यांच्या मागे उभा आहे। कोण उद्योजक हा बिल्डर आहे? आणि आता माझ्या माहितीप्रमाणे शर्मा म्हणून कोणतरी बिल्डर आहे, त्याच्या माध्यमातून हे काम होत आहे। पण माझा परत एक ठामपणे विश्वास आहे मला की याच्या मागे ठाण्यातला सर्वात मोठा नेता यांच्या मागे उभा आहे। ते एवढी डेअरिंग करतात, नाही ते करू शकत नाही। मी आज नाईक साहेबांची भेट घेणार आहे आणि त्यांना मी काल पत्रव्यवहार केला आहे मंत्रालयात जाऊन की याला तात्काळ याच्यावरती जी कारवाई करण्यात, जे काही फॉरेस्टचे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल। तुमची गणेश नाईकांच्या आरोप काय झालं, ही शासकीय जागा आहे आणि चला पोलीस स्टेशनला, चला सगळे हे जे सगळे ऐका, महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला माहिती देतो। ही वनविभागाची जागा आहे, जागा आहे। यांचा काय मालकीचा विषय असेल तो ते 7 गुंठे 8 गुंठे त्यांची जागा तो माहिती नाही। हे सगळे बोगद्यामधनं प्रत्यारोपित केलेले वृक्ष आहे। आपण त्यांना 7/12 कळालं नाही सर। पहिलं तुम्ही 7/12 बघितलं ना सर, ते 7 गुंठा नाही 7 हेक्टर आहे। म्हणजे मुळात आपण बघितलं तर 18 एकर हे तांगडी अँड फॅमिलीची आहे। तुम्ही 7/12 बघू शकता, कोर्टाची ऑर्डर बघू शकता, सगळे कागदपत्री आम्ही सगळ्या डिपार्टमेंटला दिलेलं आहे। तुम्हालाही पाहिजे तर सगळे कागदपत्र आम्ही देऊ। तुम्ही जशी त्यांची बाईट घेतली, बाजूला 7/12 दाखवा, कोर्टाची ऑर्डर दाखवा, सगळं तुम्ही दाखवू शकता। म्हणजे पत्रकारांचं म्हणणं जे आहे, दोघांची बाजू घेऊन सत्य काय आहे तेच तुम्हाला सांगायला पाहिजे। त्यांना हे सगळं माहीत नाही आहे की हे 7/12 झालेली जागा आहे आणि आम्ही 7 गुंठा नाही 7 हेक्टर आहे। आणि त्यांनी जे पत्र लिहिलेलं आहे 41 एकर नाही, फक्त 18 एकरची मालकीची जागा तांगडी अँड फॅमिलीची आहे। त्यांचं म्हणणं काहीही असू शकतो, पण फक्त 18 एकरचा मालक तांगडी अँड फॅमिली आहे। मी ॲज अ ॲडव्होकेट म्हणून हे सांगतोय
आणि 4-5 वेळा त्यांचे प्रयत्न झाले. हे पहिल्यांदा नाही आहे. पहिलं प्रयत्न झालं की पहिल्यांदा यायचं, फेसबुक लाईव्ह करायचं, मग फॉरेस्टला दडपण आणायची, मग तांगडी अँड फॅमिलीला प्रेशर आणायचं. हे त्यांचं प्रेशर टॅक्टिस आहे आणि हे पहिल्यांदा नाही झालं आहे, हे 10 वेळा झालं आहे. आणि काही लोकांचं म्हणणं आहे त्यांची जागा आहे, ह्यांची जागा आहे. बाबा तुम्हाला काही म्हणायचं असेल तर तुम्ही लिहून कागदोपत्री कोर्टात जावा, आमच्या विरोधात कंप्लेंट करा. आमचं म्हणणं म्हणजे तांगडी अँड फॅमिली. मी जे काही म्हणतोय ते मी रिप्रेझेंट कोणाला करतोय? तांगडी अँड फॅमिलीला रिप्रेझेंट करतोय, कारण की मी त्यांचा वकील आहे. वकील म्हणून त्या हेतूने मी जे शब्द आतापर्यंत बोललो, वकील म्हणून त्या हेतूने बोललो, त्याच्यामध्ये काहीही राजकीय वैयक्तिक काही प्रश्न नाही आहे. सर इथे हिरवा बोर्ड असो निळा बोर्ड असो, 7-12 या महाराष्ट्रात चालतो की नाही तुम्ही बघून घ्या. फेरफार या देशात चालतो की नाही ते तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर डिपार्टमेंटची वेगवेगळे जिल्हाधिकारीपासून कोकणपर्यंत जे ऑर्डर आहेत ते तुम्ही बघून घ्या. ते कागदोपत्री तुम्ही लावा. म्हणजे एखादा पत्रकार, मी स्वतः BSc LLB आणि जर्नलिझम मुंबई युनिव्हर्सिटीमधून केलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे की जर्नलिस्ट म्हणजे दोघांची बाजू आणि जे सत्य आहे, तुम्हाला जे सत्य वाटतोय तेच तुम्हाला दाखवायला पाहिजे. बरंच आहे, तुम्ही बघू शकता डी डाया भाई हा 33 हेक्टर आहे. आता ते म्हणतील 33 गुंठा आहे. म्हणजे हा विषय काय आहे तुम्ही बघून घ्या. पहिला डी डाया भाई कंपनीचा 33 गुंठा आणि भीमाबाई भालचंद तांगडी, त्याच्यानंतर नलिना योगेश पाटील, ही सगळं तांगडी अँड फॅमिली आहे. तांगडी अँड फॅमिली 7.38 हेक्टर आहे. त्यांना वाटतं 7 गुंठा आहे. म्हणजे आम्ही 7 गुंठा एवढी जागा घ्यायची, बाकी वन विभागाची आहे. त्यांना असं वाटलं म्हणून कदाचित ते आले असतील. पण त्यांना पण मी सांगू इच्छितो की ही 7 हेक्टर आहे, 7 गुंठा नाही. आणि तांगडी अँड फॅमिली याच्यावर आलेली आहे. तुम्ही बघा, हा 7-12ला त्यांना कुठे न्याय भेटेल? रस्त्यावर येऊन ट्रेसपास करून न्याय भेटणार की त्यांना कोर्टात जावं लागेल किंवा 7-12ला तुम्हाला चॅलेंज करावं लागेल? हा मेन विषय आहे. त्या मेन विषयाला सोडून फक्त राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करून एक गरीब शेतकऱ्याला आपण कसं त्रास देऊ शकतो? ठीक आहे. यस सर. कोणी काही म्हणू द्या, मला अभिमान आहे की मी मराठीत बोलतो. काही लोकांना असं वाटतं की मराठीत नाही बोलायला पाहिजे आम्हाला, पण मला अभिमान आहे की आम्ही मराठीत बोलतो आणि मराठीत सगळं काम करतो. त्यांना ना ॲक्च्युली अभ्यास नाही आहे. हे तांगडीनी आपल्या जागेवर झाडं लावायला दिली म्हणून हे झाडांचं संरक्षण झालं. पण ते जिकडे राहतात ते आपल्या बिल्डिंगच्या आजूबाजूला एकही झाडं लावायला देणार नाही. पण तांगडीचं मन बघा, या शेतकऱ्याचं मन बघा की त्यांनी सगळं झाडं आपल्या जागेवर लावायला दिली. काय नेमकं प्रकरण आहे? त्यांचं मिसअंडरस्टँडिंग आहे. केसेस चालू होत्या, सुप्रीम कोर्टापर्यंत केसेस आम्ही जिंकलो. त्याच्यानंतर आज केसेस फायनल झाल्या. त्याप्रमाणे आम्ही फॉरेस्टचं जे काय होतं ते त्यांच्या केसेस विड्रॉ झालेत आत्ता. तर त्याच्याप्रमाणे आता आम्ही पुढच्या कारवाईला लागलो. किती वर्षाची केस चालू होती? 40 ते 45 वर्ष मॅटर चालू होता. उतारा झालेला आहे. उतारा असंच झालेला आहे का? एक महसूल विभागाची जी कारवाई आहे ती एका झटक्यामध्ये काही होत नाही. 40 वर्षापासून किंवा 50 वर्षापासून त्याचा रेकॉर्ड लागू झाला आणि त्या केसेस पेंडिंग होत्या, त्या आता फायनलाइज झाल्या आणि त्याप्रमाणे आता पुढच्या कारवाई चालू आहे. त्याच्यामध्ये कोणाला ऑब्जेक्शन घेण्याची गरज नाही. ती किती गुंठे होती, काय गुंठे ते उतार्यावर आहे आणि ती कशी झाली ते सगळं त्याला रेकॉर्डला आहे. तुम्ही बघू शकता सुप्रीम कोर्ट की 40 वर्षापासून हा शेतकरी सुप्रीम कोर्ट पर्यंत लढतोय. सुप्रीम कोर्टापर्यंत केसेस जिंकून आम्ही आलोय. पण ते अशाच झालेत का? मग कोर्टाची अहमियत काहीच नाही का? ठीक, ओके. म्हणजे 40 वर्षापासून हा शेतकरी सुप्रीम कोर्ट पर्यंत लढून जिंकतोय आणि त्याला एकच लाईन सांगायला, माझ्या शेतकऱ्याला भेटलं तर मला आनंद आहे. अरे शेतकऱ्याला भेटलं नाही, भेटलेलं आहे. कसं भेटलं? तुम्ही सांगताय भेटलं तर तुम्ही एक गेअर पिछे घेताय. हा शेतकरी आदिवासी पुढे जायला नको काय? तर तुम्ही भेटलं कशाला सांगताय? भेटलेलं आहे, आनंद करा, उत्सव करा, लाडू वाटा. शेतकऱ्याला जागा भेटलेली आहे. उलट आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे. तर तिथे आणि सांगायला जातोय की 7-12 महाराष्ट्र गव्हर्नमेंट, आमची गव्हर्नमेंट एवढी चांगली गव्हर्नमेंट का 7-12 असं होऊ देणार काय? ही गव्हर्नमेंट सगळ्यांच्या सबका साथ सबका विकास मानणारी गव्हर्नमेंट आहे. तिकडे असं काही 7-12 होत नाही जसं की ते सांगतायत.
प्रोसिजर फॉलो केलेलं आहे. सुप्रीम कोर्टपर्यंत ऑर्डर आहे. ते ऑर्डर तुम्ही लावू शकता न्यूजला. सगळं बघून ह्या गरीब शेतकऱ्याला न्याय भेटलेला आहे. ते वेगळं सांगतायत, वेगळ्या हेतूने सांगतायत.